इकडे यावं कल्लीचे बाबा. काय म्हणतो मुन्नी बाई संग हिंद तिकडे इथं मा सांग मला काय जवळ बोलावता. हट्ट माय माणूस बी या ना हो, इकडे या ना हो जराशे. एक महत्वाची गोष्ट आहे ना. तुला नाही येत आहेत का मग तिथं माझ्याजवळ मला इकडे या नाही इकडे या करून बोलावून राहिली. काय महत्वाची गोष्ट आहे ते घरी करजो. इथं काही गरज नाही महत्वाची गोष्ट करायची. इथं माणसं आहे सगळे हे इकडे बसले. रामलाल भाऊ सरपंच भाऊ घे जाय तिकडे बाई संग जाय. अहो माहित झालं मला का इथं पारळ शिंगामध्ये कल्याणी बी आहे म्हणते. हो कल्याणी आहे म्हणते, आली म्हणते ते. आता एकटी आली का कोणा संग आली तर माहित नाही, पण एकटी दिसली म्हणते ते. फोटो काढून राहिली होती म्हणते मंदिराच्या समोर. तुला कोण सांगितलं? ते शांताबाईची भावजाई आली आहे ते सांगे. तुमच्या गावची पोरगी दिसली म्हणे. पण तिला हे माहित नाही कल्याणीच आहे म्हणून. पण ते खोलीवर राहते अशी म्हणत होती म्हणे. मग आपल्या गावातून कोण खोलीवर राहते कल्याणी शिवाय? मग कल्याणीच असेल ना. काय आली ते इथं एकटी डुकटी हिंडते मॅटवानाची. कल्याणी काय लिहिन पण इथं आता तिचं कॉलेज आहे तिथं कॉलेजला गेली असं ते. आता इथं पारळ शिंदेला काय लिहिन ते एकटे काय लिहिन ते. नाही होऊ शकते कोणा संग आली असन तिच्या मैत्रिणी संग बी. तर चला बरं पाहू तिकडे. मी आली तिकून पाहत पण दिसली नाही मला. तर चला बरं तिकडे त्या मंदिराकडे जाऊन पाहू. समाधी मंदिराकडे असन तर शायद. थांब ना फोनच लावतो ना तिले माहीतच पडते सांगतेस मग ते कुठं आहे काय आहे तर. थांब फोनच लावतो. हो बरोबर आहे तसं करा. फोन लावा आणि कुठं आहे तर खोटी बोलते का खरं बोलते तर पाहू आपण. बाबाचा फोन. हॅलो हॅलो बाबा हॅलो. बाई कल्याणी कुठं आहे मग तू? बाबा मी कॉलेजला आहे ना. मी कॉलेजमध्ये आहे. काऊन बाबा काय झालं? कॉलेजमध्ये आहे ना मी. हा टायमाने मी कॉलेजमध्येच तर राहत असतो ना बाबा. 5 वाजेपर्यंत आहे कॉलेज. असं कॉलेजला आहे का बेटा? बरं ठीक आहे. काऊन बाबा पण काऊन विचारून राहिले तुम्ही? मी खोलीवर आलो होतो बेटा. तर तू आहे नाही म्हणून विचारलो कुठं गेली बा. कॉलेजला गेली का अजून कुठं गेली? मी खोलीवर आलो होतो तुया म्हणून. खोलीवर आले तर बाबा तुम्ही सांगितलं काऊन नाही मग काल का तुम्ही येणार आहे म्हणून? सकाळी बी सांगते ना, काऊन नाही सांगितलं तुम्ही का तुम्ही येणार आहे? तर मग मी कॉलेजला नसती गेले, मी थांबले असते ना खोलीवरच. अचानक येणं झालं बेटा माया. मी येणार नव्हतो पण अचानक काम आलं मला तर म्हणून येऊन गेलो मी. तर मग इकडे आलोच तर चला बा कल्याणीच्या खोलीवर बी जाऊन पहा काही पैशातले लागते काय तर देऊन देवा बा असं होतं म्हणून आलो होतो. तर त्याला लागला खोलीला त्याला लागला आहे. तर बरं ठीक आहे बाई मग तू आता काही येतं कॉलेजातून तर ये. आता मी चाललो मग गावाकडे. हो बाबा ठीक आहे. तुम्ही थांबू बी नका, तुम्ही निघून जा. कारण आज लेटच होणार आहे. आज थोडंसं प्रॅक्टिकल बी आहे. अजून थोडं 6-7 वाजन आज. तर निघून जा बाबा तुम्ही. असं एवढ्या वाळखोपर्यंत प्रॅक्टिकल राहते का बेटा? हो बाबा कधी कधी राहते. बरं ठीक आहे. मी जातो मग. हो बाबा ठीक आहे जा तुम्ही. बाबाचा फोन होता ना. हो पिंकीची मामा माझ्या बाबाचा फोन होता. माझ्या बाबा खोलीवर आले म्हणे. तर बरं झालं साधना खोलीवर नव्हती. नाही तर म्हणलं होतं साधना तिचं कॉलेज नाही तुझंच कसं कॉलेज आहे त्याला लागला होता खोलीला. साधना कुठं गेली असन काही आणायचं बी असन तिथे तर वाचली नाही तर आता बाबाला सापडून गेली असती. साधनानं खरंच सांगलं असतं. हो ते बरं केलं सांगून दिलं कॉलेजमध्ये हा म्हणून. हो पण मला बरं नाही वाटलं माझ्या बाबा संग खोटं बोलाले. पण आता चला आता लय झालं घुमून फिरून. चला आता निघून जाऊ आपण. पहिलेच तर त्या शांता काकूच्या वहिनीला दिसलो आपण आणि तेव्हा तिथं खोटं बोलले तुम्ही. अजून दिसन ते अजून तिला आपण दिसत अजून म्हणून फोटोच काढतं काय म्हणून फोटोवाला मागच आहे काय म्हणून ते आल्या त्याला अजून शकून जाईल का त्याला वाटून का मी तुमच्या संग झाली बा. तर चला आता निघून जाऊ आता पटकन. कोणाला अजून दुसऱ्याला दिसायच्या पहिले. आता कल्याणी आता एवढ्या दूर आलो होतो गार्डन मध्ये बसून म्हटलं 15-20 मिनिट मग निघून जाऊ. नाही आता गार्डन मध्ये नाही बाबा. आता मला माझ्या बाबाचा फोन आला मला भीतीच वाटली. आता निघू आता चला पटकन तिथं बस स्टॉपवर चला आणि तिथून गाडी पकडून निघून जाऊ पटकन. मला लागून राहिलं भेव. अजून कोणी दिसलं तर पहिलेच तर खोटी बोलली मी माझ्या बाबा संग. आता एवढ्या दूर कोण येणार आहे तुमच्या गावचं इकडे? काही भरोसा नाही मा गावचे नाही पण आजूबाजूच्या इले तर दिसन मी. मग ते सांगतील नाही का अगं तू पोरगी तिथे दिसली त्याच्या संग दिसली असं नाही होईन काय. तर म्हणून म्हणतो चला लवकर. आता मला थांबायचं नाही चला लवकर. बरं ठीक आहे चला मग निघून जाऊ. कल्याणी तर कॉलेजमध्ये आहे म्हणते तिच्या. खोटी बोलते पोट्टी खोटी बोलते. नक्की खोटी बोलते ते इथंच आहे ते. ते शांताबाईचे वहिनी म्हणे ना तुमच्या गावची पोरगी आहे म्हणे इथं म्हणे. मला दिसली म्हणे खोलीवर राहते म्हणे इथं ना. एक विचार कर आपल्या गावातून खोलीवर कोण राहते? काय लोकांच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तू? आपल्या पोरीवर विश्वास नाही ना लोकांवर विश्वास आहे तू? कल्याणी म्हणते ना ते कॉलेजले आहे तर ते कॉलेजलेच आहे ते. मी खोटा बोललो ना. मी म्हटलं ना तुझ्या खोलीवर आहे मी तरी घाबरली नाही ते. तरी काय म्हणे बाबा मला टाइम लागत तुम्ही निघून जा थांबू नका.
हो अशी काऊन नाही म्हणे ते का बाबा थांबून जा, मी आता येतोच, मी आज रातभर राहून जा, जाऊ नका घरी, मी कॉलेजमधून येतोच, अशी काऊन नाही म्हणे? चालले जा काऊन म्हणे तुम्हाला? हा आणि 7 वाजेपर्यंत कोणतं कॉलेज राहते, कोणतं प्रॅक्टिकल राहते 7 वाजेपर्यंत तिचं? राहते ते काही मामूली मामूली कॉलेज शिकून राहिली का ते 11वी 12वी नर्सिंगचं कॉलेज शिकून राहिली ते बी मोठं ऑपरेशन थिएटर मध्ये नर्स राहते थेवाली, तर राहते तिथं. कोणी पेशंट नसन मग आलं असन संध्याकाळी, तर मग त्या पेशंटवर तिचं प्रॅक्टिकल असन. तुला काय समजते मुन्नी? तू झाली अनपढ, हा तुला नाही समजत शिक्षणाचं महत्व आणि शिक्षणाचं काय काय राहते तुला नाही समजत. जातात बाया समज तिकडे खेळ खेळ म्हणतो, मी डोकं खराब केलं तुला माया, जा बाया समज येईन तिकडे. नाही मला तरी विश्वास नाही, ते बाई काही खोटी बोलत नाही. चला तुम्ही तिकडे त्या समाधी मंदिराकडे दिसली होती म्हणते, तिथं फोटो काढत होती म्हणते. हा चला बरं आपण जाऊन पाहू त्या मंदिरात, चला. आणि मग नाही दिसली ना तर मग मी खरं मानन का नाही आहे बा ते इथं, चला तिकडे जाऊन पाहू. चाल बा चाल जाऊन पाहू, नाही तर तू माय पहिले सर केस नाही राहिले ना टकल्यावर अजून टकलं बी उडून टाकशील. चल जाऊन पाहू. आता टकलं कसं उडवून मग मी तुमचं? केस उडते, टकलंही उडवून काय? टकलंही उडत असते. अरे चाल ना बा, चाल ना काय. चला 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 बापा चला. मस्त बनला शांताबाई स्वयंपाक, एक नंबर. कोणी बनवला शांताबाई स्वयंपाक? आचार्य सांगितले होते काय? नाही हो शोभा, आचार्यगी नाही सांगितले, आम्हीच बनवलं. काही भाज्या गिज्या माणसाईनं बनवल्या आणि रोटगे गिटगे काप आम्ही केलं, आम्हीच केलं. हो काय? तरी झाला असेल 2 कुडं 2 कुडंचा स्वयंपाक नाही? हो झालाच तेवढा स्वयंपाक, जास्त पण कमी नाही. तुमच्या नशिबात होता प्रसाद घे ना, तर बरोबर तुम्हालाही भेटला. हो बाई बरोबर आहे, आमच्या नशिबातच होतं समजा. कारण आम्ही पहिले तिथं गेलो, त्या बाईच्या ठेल्यावर, त्या बाईचा ठेला बंद, आणि मग कसं काय माझ मनात आलं तर चला पारशिंग घ्यायला जाऊ. इकडे आलो आणि मग इकडे जेवायला ढूंढत होतो आम्ही काय खावं काय नाही, इकडे हे तुमचीच पार्टी दिसली तर इकडेच आलो. हो ना, शांताबाईनं सांगायला पाहिजे होतं तुम्हाला, तर तुम्ही तुमच्या सासूला घेऊन आले असते. हो शांताबाई, गावातले लोक आणले तू ना, सगळे यायले नाही सांगितले? हा आणि अजून गौरीच्या मायले बी नाही सांगितली का? काय गंगा बचावून एक तर माई वहिनी आहे खारट ना, त्याच्यात अजून हे लावते आंबट. नाही असं आता शांताबाईला वाटलं असन का काय येते बा, म्हणून नसन सांगितलं. नाही शांताबाई सांगितलं असतं तर काय आम्ही एवढं अर्जंट मध्ये थोडी आलो असतो. हा शांतुल्या, तसंच म्हटलं कामधंदे सोडून कोण येते, तर गावातलेच घेऊन जावा म्हटलं. गावातलं थोडस केलं. कुडं 2 कुडोचा स्वयंपाक थोडस झालं का? हा सांगून देते आम्हाला, आम्ही येऊन गेलो असतो, तुमच्या आईला घेऊन आलो असतो, तुमच्या बाबाला घेऊन आलो असतो. चला आम्ही नाही आलो असतो, तुमच्या आई बाबाला तर धाडलं असतं. ठीक आहे, नाही बी सांगितलं वहिनी तरी तुम्ही आले का नाही? हा असं राहते, आपलेच राहते, आपले लोक सुटत नसते. नाही का दादा शांतोल दादा? आपले अपने तो अपने होते हे. आपले लोकांसाठी का नाही भगवान बी झटते एक करासाठी. तर पाहून घ्या, बरोबर आले का तुम्ही? नाही बोलावलं तरी बी आहे का नाही? हा वहिनी, कसं आपले तो अपने राहते, आपले तर आपलेच. हो शेवटी त्यात आहेच. काय कल्याणी मजा नाही आली, आलो कसं चाललो कसं आपण. तिकून आलेच तर उशीर झाला आपल्याला, तिकून लवकर आलो असतो तर आता घुमून फिरून बसून चाललो गेलो असतो मस्त. तिकूनच तर तुमच्या आलेच तर उशीर झाला, तुम्हीच तर उशीर केला, मी तर लवकरच येऊन गेली होती तुमच्या स्टुडिओ मध्ये. हो कल्याणी ऐन वेळेवर ते पार्टी आली फोटो काढायचे, त्याच्यानं उशीर झाला. मग मी नाही तरी कसा म्हणून, अगर मी निघून गेलो असतो मग आले असते ते तर चाललं असतं. आणि इथे अजून त्या बाईनं टाइमपास केला. हो असं झालं नाही. बरं ठीक आहे, चला आपण मग अजून कधीतरी येऊन जाऊ. आता नाही येत मी, हट बापा, आता नाही येत मी घडी मा बाबा समोर खोटं बोलत नाही बापा. आता नाही येत मी, आता एक वेळ आली, आता नाही येईन मी, आता कुठं नाही येईन मी. आता मला कॉलेज करायचं आहे, आता 3 वर्षाची मेहनत वाया चालली जाईल माई एका महिन्यासाठी. हट. बरं ठीक आहे, चला मग आता. ओ माय, काय झालं कल्याणी? पिंकीच्या मामा ते पा माझी आई बाबा इकडे येऊन राहिले. ते पा जा 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 तुम्ही इकडून फटकन तिकडे निसता. माझं दिसले नाही पाहिजे तुम्ही, नाही तर इथं तांडव होईन. आता बाबा तुम्हाला मारन, मला मारन तुमच्या सोबत. अरे हो, तुमचे आई बाबा होईल तर पाहू नका तुम्ही, इथून निसता फटकन. असे पलटले का आपण दिसतो त्याले, निसता इथून तुम्ही दिसले नाही पाहिजे त्याले बिलकुल. हो हो इकडून जा तुम्ही, पाय जा कल्याणी, सांभाळून घे जा. हो मी सांभाळून घेतो, तुम्ही निसता फक्त इकडून. आणि तुम्ही नको दिसा ना, त्या बस स्टँडवर जा पटपट, तिकडून चालले जा घरी. मी आता माझ्या आई बाबा संग येऊन जातो. आले तर मी बरोबर खोटं खाटक बोलतो. जा पटकन, मागू नको पहा, जा पटपट. अरे बापरे, आई न बाबांनी तर फोन केला का मी त्या खोलीवर आहे म्हणे. इथं कसे काय बाबा, म्हणजे बाबा खोटं बोलले माझ्या संग. तर काहून कडे बाबा खोटं बोलले असेल माझ्या संग? बाबाला काय डाऊट आला असेल का? त्या बाईने सांगितलं तर नसेल कमी पारशिंग्यात आहे म्हणून, याच्या संग आहेत म्हणून बाबाला माहित तर नसेल झालं कमी पिंकीच्या मामासोबत आहे म्हणून पारशिंग्यात. ते पहा कल्याणी, ते पहा कल्याणी, ते पहा. हा घ्या, काय म्हणतो ते तुम्ही?
बाबा तुम्ही तुम्ही तर म्हणे खोले चुप बिलकुल. कल्याणीचे बाबा तू अलग होय. पोट्टीले मारतो आता, इथंच मारतो मी आता पोट्टीले. खोटे बोलली मा सांग, खोटे बोलली. कालेजात आहे म्हणेन ते, इथं आहे. अलग होय तू. आडवी नको हो आता तू, आडवी नको हो आता तू. इथं 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 लोक पाहत नाही, इथं लोक पाहतात ना. इथं सोपते काय इथं मोठा दाटा पोरीले मारणं? तमाशा करता काय घरचा बाहेर? गावातले लोक आहेत ना, काय म्हणतील? हा शांततेनं गोष्ट करा, समजून घ्या, विचारा तिले. एकदम डायरेक्ट अंगावर हातच उचलून राहिले तुम्ही. लहान आहे का आता ते? पाहू दे ना, लोक पाहायचे तर. तुझ्या पोरीला समजत नाही बापासंग खोटं बोलायला कसं लागते म्हणून? असं आता माई पोरगी, आतापर्यंत माई पोरगी मी म्हणून लग्न करून द्यावं नाही. माई पोरगी हा शिकवतो मा पोरीले, डॉक्टरीन बनवतो. आता आता तोही पोरगी. कल्याणी तू इथं काय करून राहिली पारड शिंग्यात? सांग. फोन केला त्या बापानं तर कॉलेजात हाय म्हणत होती. इथं पारड शिंग्यात कोणा संग आली? एकटी झाली काय? तो ते साधना आहे काय? कुठं आहे ते? कोणी दिसून तर नाही राहिलं. तू एकटीच उभी आहे इथं. हा एकटीच काय आली? एकटी दुकटी छिंटा काय? इकडे हिंडा फिरासाठी तुला पैसे देते का त्या बाप? मी पाहायला झाली होती. मी एकटी झाली होती पाहायला गेले. इथं माझी मैत्रीण जायते इथं पारशिंग्यात एक, तिच्या संग आली होती. ते तिच्या घरी गेले, मी मंदिरात आले. ते मंदिरात होती इथपर्यंत, मग ते तिकडून मागून चालली गेली ते. तर मग मी आता इकडून चालली, आता बस स्टँडवर जातो आणि तिथून मग आपल्या खोलीवर जातो मी. एवढं जरुरी होतं का पाहा लग्न? हा हा काय एवढं नवस केला होता तू? इथं पाहायला गेली, एकटी झाली. त्या मैत्रिणी संग कोणती होते तर मैत्रीण? चाल बरं मला तिच्या घरी घेऊन. हा मीच तर नाही गेले तिच्या घरी, लय दूर आहे तिचं घर इथून. आता उशीर बी झाला नाही तर नेलं असतं तुले. असं खोटी बोलून राहिली कल्याणी. पाय हा बापाचा अंत पाहू नको तू. बापाची परीक्षा घेऊ नको बेटा. लय महागात पडन तुले मा. नाही ना बाबा, मी काय तुमच्या परीक्षा घेईन? मी तुमचा अंत काय पाहिजे? मी तुमच्या अंताच्या पहिले मा आणतो. नाही खोटं बोलायचं नाही बेटा. आली तर आली, पण खरं बोलायला पाहिजे होतं तू. नका बाबा, मी पारड शिंग्याला आली, मी पाहायला गेले आली असं म्हणायला पाहिजे होतं. खोटं काऊन बोलली तू? काय गरज पडली तुला खोटं बोलायची? मी पाहतच होतो का तू खरं बोलतो का खोटी बोलतो. मला माहित झालंच होतं आम्हाला का तू पारड शिंग्यात आहे बेटा म्हणून. पण आम्ही फोन केला का तू तुझं मन पाहसाठी तू खरं बोलतो का खोटी बोलतो. पण तू खोटी बोलली बेटा, खोटी बोलली तू. काऊन खोटी बोलली? खरं काऊन नाही बोलली? काय मजबुरी होती तुझी वाली खोटं बोलाले? काऊन खरं नाही बोलली तू? मला वाटलं का बाबा तुम्ही कल्ला कराल. मला वाटलं का तुम्ही म्हणाल का कायले गेली पारशिंग गेले असं तसं बोला म्हटलं, म्हणून मी खोटं बोलले तुमच्या संग. तुम्ही बोलले नाही पाहिजे म्हणून. तू खरं बोलली असती का नाही कल्याणी, मी तुला काहीच नाही म्हटलं असतो बेटा. हा हिंडा फिरायला मनाही नाही आहे, पण असं एकटं दुकटं हिंडाव नाही बेटा. दुनिया लय खराब आहे, माहित आहे तुले. हा कसे कसे न्यूजमध्ये येते माहित आहे तुले. असं एकटं दुकटं हिंडणं बरोबर नाही बेटा पोरीबारीचं. तुले इथं येवाच होतं पाहायला लागले. घरी येते आणि म्हणते आई मला पारड शिंगेला पाहायला लागल जा. आपण तिघं आलो असतो, पदे आल्यावर तो आला असतो, 4 जण आलो असतो, आपण पाहायला लागून गेलो असतो. तुला म्हणायचं आहे का? हा पण असं एकटी दुकटी खोटं बोलून नाही हिंडाचं. हो ना, मी काय मना केली असती तुला? मी घेऊन आली असती तुला इथं पाहायला लागायचं एवढं होतं तुला तर. मला वाटलं का तुम्ही कल्ला कराल म्हणून मी खोटं बोलले. येऊन तर गेली मी, मग तुमचा फोन आला एकदम एक आहे की, तर खोटं बोलली मी. चल ठीक आहे, आता बोलली तर बोलली. खोटं याच्या पुढे खोटं नाही बोलायचं. चल आता गावाकडे चालतं का खोलीवर जातं? चल आता गावाकडेच चाल. आता घरी चाल, उद्या चालली ये जो इकडे खोलीवर तिकडे. नाही, उद्या सकाळचं कॉलेज आहे, मी खोलीवरच जातो ना बाबा. आई बरं ठीक आहे, चल तुला तिथून बसून देतो एका गाडीत आणि मग चालली जातो तिथून. हो चाल बरं, मी बी येतो त्या बस स्टँडवर, तिथून बसून देतो तुला प्रायव्हेट मध्ये आणि आम्ही इकडे येऊन जातो. मग आमचा इकडून जायचा रस्ता आहे, नाही तर आमच्या संग चालली असती तू. आम्ही गावातल्या ट्रॅक्टरनं आलो, पुरे लोकच आहे गावातले इथं. अमाय हा काय पुरे लोकच आहे का गावातले? हो पुरे लोकच आहे गावातले. त्या शांताबाईच्या वहिनीनं सांगितलं, तिला माहित नाही का तू माई पोरगी आहे म्हणून. म्हणे तुमच्या गावची पोरगी आहे म्हणे, इथं खोलीवर राहते ते. मग मला डाऊट आला का तूच असं होय ना होय, म्हणून तुला शोधायला आम्ही आलो इकडे, तर तूच भेटली. जाऊ दे आता, ठीक आहे, झालं ते झालं. चला. अरे संदीप, तू कसा काय इकडे? काय सांगू शेट्टी संघ आलो होतो. शेट्टीचा पुरा परिवार आहे, तर मी त्याच्या संघ आलो. आता चाललो मी. तुम्ही कसे काय? पण आम्ही पुऱ्या गावातले लोकच आहे इथं, पुरं गाव आहे इथं. ते शांताबाईनी रामदास भाऊ त्याचा नवस होता, ते नवस खेळायला आले. पुरं गावातले लोकच आहे इथं. असं काय? मग इथून निष्ठाले बरोबर ते लवकरात लवकर कोणी पाहून घेऊन हो काय? आणि माय भाऊजी बी असं ना मग. आणि पार्वतीबाई? पार्वती नाही आली, पण ते भाऊजी आहे आणि पिंकी आहे. असं काय? दिसले नाही पते मला. सकाळी सांगितलंही नाही त्याईनं तसं का आम्ही बी येतो म्हणून. चला ना संदीप, तिकडे मस्त रोड घ्यायचं स्वयंपाक केला, जेवून घ्यायचा. मग चालले जाता लागेल. मग आमच्या आपल्या ट्रॅक्टरमध्येच चला, गावातलाच ट्रॅक्टर आहे, गावातल्याच ट्रॅक्टरनं चाललो जाऊ. हो चला तिकडे जेवून घ्यायचा. नाही मी जेवत घेत नाही. कल्याण करतो.
नाही मी चाललो होतो गाडी आली. थांबा ऑटोला, थांबा थांबा, चाललो मी. मी काही जेवत नाही, चाललो मी. थांबा थांबा. हो हो आलो. जेवण घेता बोटा तो शेठजी संग आलो म्हणते ना, एकटाच पळाला गेला ऑटो पकडून. कसा माणूस आहे कसा. चला रामलाल भाऊ, आपण आता ट्रॅक्टरात बसून राहू. येतीलच आता हे झालं ना टाईम. हो चला चला ना आता, चला नाही काय. हो चला ना, चला चला. बाकी लोक कुठं? बोलावा सगळे, भुलले नाही पाहिजे. लेकरं पाखरं सगळे बोलावा आणि सगळे बसवा ट्रॅक्टर मध्ये. चला. बसलेले लोक बसले ट्रॅक्टर मध्ये, काही बसाचे अजून येऊन राहिले. चला. हो आपल्या सुना गिना लेकरं गिकरं बसले सगळे. हो बसले लेकरं सुना बसल्या सगळ्या. काही आपले रामलाल भाऊ, तिकडे बाबूराव, अजून सरपंच भाऊगी सगळे बसले, सीतारामगी. चला. हो चला मग. चालतं काय आता? बाकीचे लोक तर बसले नाही ट्रॅक्टर मध्ये, तिकडूनच आली मी. म्हणजे हे बे बसले, मग मी म्हटले बाकीच्या बाया कुठे आहे म्हणून इकडे आली मी. तू काय आली इकडे? तू बी बसते ना ट्रॅक्टर मध्येच. आम्ही येऊनच राहिलो होतो आता. अय भेटली काय हो कल्याणी? कल्याणीच होय ना का? नाही होय, कल्याणी नाही होती काय? दुसरी कोणी पोरगी असं नाही? आता हिले काय नाही, कल्याणी थोडी होय, कल्याणी नाही दिसली. असं कोणी दुसरी पोरगी. ह्या शांताबाईची वहिनी काही गैरसमज झाला असन. आपल्या गावची नसन ते पोरगी, दुसरं कोणतं आनंदपूर असन तिची असन. तर एका गावात एका नावाचे 2-2 गावं राहते. तिची दुसऱ्या आनंदपूरची असन ते. माई पोरगी नाही होय, दिसलीच नाही. आम्ही तर दोघांना खूप ढूंढलं, नाही दिसली ना. मग तिकडे काय गेलती हो तू? त्या पार्किंग साईडला काय गेलती मग तू तिकडे? हा, तिकडून आली म्हणता ना? मी अशीच काहीतरी घ्यावायला गेलती तिकडे, घुमत घुमत तिकडे गेलती मी. काही घ्यावायला गेलती. बरं ठीक आहे. चला चल हो मुन्नी, चला बसू ट्रॅक्टर. आता निघू, आता लय टाइम झाला. चला.